केस ट्रीटमेंट मध्ये खूप गेले म्हणजे पूर्ण गुळगुळीत झालं, एकही केस नव्हता. आणि मग त्यानंतर मी खूप इतके आयुर्वेदिक मध्ये बरेच काय काही सोल्युशन्स, त्याच्यावर उपाय, डॉक्टरांकडे गेले, पण केसांची जी पूर्वीची जाडी होती ती वाढत नव्हती. केस आले, ठीक आले, सो आणि वाढत नव्हती. मग आता काय करायचं? मग हेअर न्यूट्रिमेंट म्हणजे आपल्यावर प्रयोग करून बघूया. तर आज जे लोक बघतायत मला ते म्हणतात केस तुमचे पूर्वीसारखे खूप छान आले. आणि केस आता ह्या महिन्यामध्ये तरी खूपच, फक्त मी रेग्युलरली वापरते. त्याबरोबर नॅचरामोर मी रेग्युलरली घेते. मी नॅचरामोरचे रिझल्ट तुम्हाला सांगितलेले आहे सकाळी, की नॅचरामोर हे फक्त असं काहीतरी झालं म्हणून, म्हणजे काहीतरी आजारी पडलो म्हणून घ्यायचं नाही. ती रेग्युलर सप्लिमेंट म्हणून वापरलं पाहिजे. त्याबरोबर तुमचा डाएटही चांगला असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं लेडीज नाही की खाण्यावर खूप कंट्रोल पाहिजे. नॉनव्हेज बऱ्यापैकी बंद केलं पाहिजे. ग्रेव्हीचे आयटम्स नाही खाल्ले पाहिजे. की जे आपल्या टंग टेस्टला जे चांगलं लागतं ते मुळीच नाही खाल्लं पाहिजे. आणि कमीत कमी मी म्हणते की 45 मिनिट्स आपला व्यायाम पाहिजे आणि 1 तास आपलं मेडिटेशन आणि ब्रीदिंगचे योगा पाहिजे. एवढं जर केलं तर मला वाटतं की आपल्याला डॉक्टरकडे जायची वेळ नाही. म्हणजे आपण कस्टमर्स असतात त्यांना फक्त आपण जर नॅचरामोर दिलं तर त्याचे बेनिफिट्स एवढे चांगले येत नाही. मग एक डबा वापरल्यानंतर ते म्हणतात की काहीच उपयोग नाही ह्याचा. पण असं नाही, एखादं फूड सप्लिमेंट असू दे किंवा आपण एखादं काही चांगले आयटम ड्रायफ्रुट्स काढले म्हणून म्हणतात ना, पी हळद आणि हो गोरी, असं होत नाही. त्याबरोबर साईड बाय साईड तुमचं बरंचसं तुम्हाला त्याला योगदान दिलं पाहिजे. जसं आता सरांनी सांगितलं आपल्याला की नेटसपसाठी एवढं करायचंय, पण त्याबरोबर आणखीनही आपण म्हणजे सर्च करून आणखीन काहीतरी भरपूर केलं तर तो बिझनेस आपला खूप छान होणार आहे. नुसतंच आपण नॅचरामोर घेतलं आणि मग लोक म्हणतात रिझल्टच नाहीये, हे अगदी म्हणजे मला वाटत नाही की अगदी ऍब्सोल्युटली रॉंग आहे. त्याच्याबरोबर तुम्ही कस्टमरना सांगा की भरपूर व्यायाम, ग्रेव्हीचे आयटम न खाणे, नॉनव्हेज न खाणे, गव्हाचे आयटम न खाणे, हे आजच्या काळात कुणाला पॉसिबल नाहीये. कारण प्रत्येकाची टंग टेस्ट सगळ्यांना महत्वाची आहे. त्यामुळे डॉक्टरकडे सगळ्यांना हे जावंच लागतं. थँक्यू.